आपण पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळूया। पुण्यातल्या बहुचर्चित मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणाने आता कायदेशीर वळण घेतलेलं असून या प्रकरणातील संशयित आरोपी शीतल तेजवानीने अटकेपासून वाचण्यासाठी थेट हायकोर्टात धाव घेतलेली आहे। तेजवानीने जामिनासाठी हायकोर्टात अर्ज दाखल केलाय। जमीन घोटाळ्याच्या या गंभीर प्रकरणात तपास यंत्रणांचा ससेमिरा मागे लागल्याने स्वतःचा बचाव करण्याच्या अनुषंगाने तेजवानीने हा शेवटचा कायदेशीर पवित्रा घेतल्याचं बोललं जातंय। आता हायकोर्टाच्या या निर्णयावर तेजवानीचं भवितव्य अवलंबून असून कोर्ट दिलासा देईल की कोठडीत पाठवणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। आमच्याकडे अनेक पुरावे आहेत। उद्या सकाळी 10:30 वाजता मोठा गौप्यस्फोट करणार आहोत असं अत्यंत मोठं वक्तव्य रोहित पवारांनी केलंय। त्यामुळे ब्लॅक बॉक्स ऊन पाऊस आगीपासून सुरक्षित आहे, मात्र राजकारणापासून सुरक्षित नाही। यात नेमकं काय राजकारण सुरू आहे हे पाहावं लागेल असंही रोहित पवार म्हणतायत। त्यामुळे अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणामध्ये रोहित पवार उद्या नेमका काय गौप्यस्फोट करणार आहेत याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। मी बैठका घेऊ शकतो, आम्ही तिथं प्रेस कॉन्फरन्स घेऊन तुमच्या सर्वांसमोर आणू शकतो। आमच्याकडे सगळे पुरावे आहेत। आमच्याकडे अख्खा फोन भरून त्याच्यात मेसेजेस व्हिडिओ पासून पार त्याच्यामध्ये फोनवर काय बोलणं झालं हे सगळे गोष्टी आहेत। पण आम्ही त्याच्यावर त्या ठिकाणी आता तरी काय बोलणार नाही। उद्याच्या दिवशी ब्लॅक बॉक्स त्याच्याबरोबर इतर विषय हे 10:30 वाजता उद्या सकाळी एक डिटेलमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेणं खरं तर आज घ्यायची होती, पण आज आपल्या या राज्यामध्ये परदेशातले एक फार मोठे नेते इथं आलेले आहेत। उद्या 10:30 वाजता चव्हाण सेंटरला प्रेस कॉन्फरन्स घेणार आहोत। ब्लॅक बॉक्स हा पावसापासून उन्हापासून आगीपासून बॉम्बलास्टपासून सगळ्यापासून सुरक्षित आहे, पण राजकारणापासून सुरक्षित नाही। आता ह्याच्यात काय राजकारण चाललंय हे आपल्याला बघावं लागेल, खोलात जावं लागेल। पण उद्या या बाबतीत डिटेलमध्ये जाऊन काय घडलं असावं, कुठल्या नवीन गोष्टी आमच्यापर्यंत आलेल्या आहेत त्या नक्कीच तिथं आपल्यासमोर आम्ही आणू। अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणासंदर्भातल्या चर्चांना जोर आलेला असताना आमदार रोहित पवारांनी एक वक्तव्य केलंय। आमच्याकडून विलीनीकरणाच्या विषयाला पूर्णविराम लागला असून दादा गेल्यानंतर आता विलीनीकरणावर बोलणं गौण आहे असं रोहित पवार म्हणतायत। दोन्ही राष्ट्रवादी पक्षातल्या नेत्यांकडनं गेले काही दिवस केल्या जाणाऱ्या वक्तव्यांमुळे संभ्रम निर्माण झालेला असतानाच आता विलीनीकरणाच्या संदर्भात पूर्णविराम लागलाय का असा सवाल या निमित्तानं आता उपस्थित होतोय। आमदारांना बोलवतात, पुढे एका लाईनीत बसवतात आणि सांगतात की बाहेर जाऊन तुम्ही विलीनीकरणाबद्दल बोलू नका। अरे विषय संपलेला आहे। अजितदादा असताना अजितदादांबरोबर आमची चर्चा काय झाली हे त्या ठिकाणी आम्हाला माहिती आहे। अजितदादांशी बोलत असताना दादांबरोबर आम्ही एनडीए बरोबर जायचं का दादा बाहेर येऊन रस्त्यावरची लढाई आमच्याबरोबर लढणार हे दादांमध्ये आमच्यामध्ये त्या ठिकाणी हा विषय झालेला आहे। आज दादा नाही आहेत, त्यामुळे याच विषयावर चर्चा करणं गौण आहे। अजित पवारांच्या निधनानंतर की घड्याळ आणि तुतारी आता काय वेगळ्या नाहीत, आम्ही एकत्र आहोत, मात्र सध्या काय तुमच्या पक्षाकडनं काही हालचाली होताना पाहायला मिळत नाही काय त्या संदर्भात वरिष्ठ जे ठरवतील। आज तरी चर्चा एकदम पूर्णविराम आहे, कुठल्याच प्रकारची चर्चा नाहीये। त्याच्यामध्ये वरिष्ठ लोक हे सातत्याने बोलत आले, त्यामुळे कुठल्याही प्रकारची अशी चर्चा ही अद्यापपर्यंत कानावर आलेली नाही, अधिकृत कोणाकडून बोलण्यात आलेलं नाही। कुणीतरी सातत्याने काहीतरी वेगळ्या स्वतःच्या स्वार्थाकरता काहीतरी वेगवेगळे बातम्या पेरण्याचं काम लोक आता करत असताना आपल्याला पाहायला मिळतं। बैठक झाली पण याविषयी कुठलीही चर्चा नाही आणि कुठल्याही प्रकारे याचा चर्चेचा तो विषय नाही। ही चर्चा पक्षाचे ध्येय धोरणं कशी असले पाहिजे, पक्षाने काय काम केलं पाहिजे याच्यावर सुद्धा चर्चा झाली। आता चर्चा सुरू आहे, त्यामध्ये वेगवेगळ्या बैठका होतील। अधिकृत पक्षाची लोक याच्यावरती लवकरच आपली भूमिका मांडतील, मतं मांडतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।